नमस्कार. आज दिनांक 16 मार्च 2025 वार रविवारला सावली तालुक्यातील मुंडाळा, चंद्रपूर जिल्ह्यातील मुंडाळा गावामध्ये मी क्रांती बोर्टेक मार्फत आज माननीय श्री बोला साहेब तुमचा परिचय. गोकुलदास दादाजी कोणपतनवार, राहणार मुंडाळा, पोस्ट पेंढरी, तालुका सावली, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून मी सफरचंद गोल्डन डेझर्ट या जातीची लागवड 55 झाडाची लागवड केलेली आहे. केव्हा केली होती साहेब ते सांगा. 8 सप्टेंबर 8 सप्टेंबर वर्ष 2024. झाड लागवड केली होती तेव्हा झाड म्हणजे ह्या कंडिशन मध्ये बरोबर आहेत. ही कंडिशन होती झाडाची बरोबर आहात ना. आणि आजची कंडिशन ही आलेली आहे. याला किती छाटण्या झाल्या साहेब. 2 छाटण्या झाल्या. 2 छाटण्या घेतल्या. आता याला जे ब्रँचेस येऊन राहिलेत त्या ब्रँचेस तुम्ही समाधानी आहात बाकीच्या याच्यापेक्षा. ब्रँचेस भरपूर आहेत, समाधानी आहे. आपल्या वातावरणामध्ये याला जी ब्रँचेस दिसून राहिल्या आणि झाडाची क्वालिटी याच्यात तुमचं म्हणणं काय आहे. येथील फळं यायला पाहिजे पण लोक म्हणतात का नाही येत म्हणून. हे बघा साहेब, नाव लोकांचं जे म्हणणं आहे ते आपल्याला मान्य आहे, त्याबद्दल काही हे नाही आहे. पण जी व्हरायटी आपण दिलेली आहे त्या व्हरायटीच्या हिशोबाने सफरचंद हे थंड हवामानातलं पीक असताना इथे एवढी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ जर भेटत आहे साहेब. तुम्हाला त्यांनी झाड देताना काय सांगितलं होतं साहेब, कितव्या वर्षी फळ लागेल बा म्हणून. फळ दुसऱ्या वर्षीच लागेल म्हटलं. ठीक आहे, काही झाडाला लागेल. म्हणजेच आपलं हे पहिलं वर्ष 1 वर्ष कंप्लीट व्हायचं आहे. 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला फळात रूपांतर होईल. मानता. आता तुमची जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ चालू आहे आणि स्टेमची ग्रोथ ठीक आहे, याच्यावर तुम्हाला समाधान आहात. समाधान. इथे किती झाडं लावले म्हटलं तुम्ही. 55 झाड आहेत. 55 झाड आहेत. तर मी प्रत्येक झाडाचं स्टेम दाखवतोय. जेवढे 55 झाडं आपण याच्यामध्ये फिट केले ते झाडं दाखवण्याचा प्रयत्न मी करतो आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या एरियामध्ये डेव्हलप होऊन राहिलेली सफरचंद गोल्डन डोझेट ही व्हरायटीचं कॅरेक्टर आहे की अतिशय उष्ण 55 डिग्री टेम्परेचरमध्ये ही तयार होणारी व्हरायटी आहे. आणि हिला उष्ण वातावरणामध्ये 2दा फ्लॅश येतो. सगळे झाडं आपल्या पुढे दाखवतोय. फक्त या झाडाची एक खासियत आहे, आपल्या वातावरणामध्ये याच्यावर ढगाळ वातावरण आलं तर चुरडा लवकर जाणवतोय. हे आम्हाला अभ्यासा अंती जाणवून येऊन राहिलेत. आणि राहिले याची जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे, याची जी ब्रँचिंग कॅपॅसिटी आहे ती भयावह आहे बाकीच्या झाडांपेक्षा. आणि हा पूर्ण धान उत्पादक एरिया आहेत. जागेचं जर बघितलं इथलं तर इथे तुम्हाला गोटाड जागा दिसेल. पूर्ण माती जर बघितलं तिथं गोटा आहेत. आणि या गोट्यामध्ये गोटाड जागेमध्ये यांनी गड्डे करून व्यवस्थित नियोजन केलेत. सर मला एक सांगा, हे झाडं लावायच्या अगोदर तुम्ही इथे गड्डा किती बाय किती फुटाचा केला होता. 2 बाय 2चा केला होता. ठीक आहे. दुसरं मला सांगा त्याच्यात काय काय भरलं होतं आपण. आणि रेती मिक्स करून भरलं. बघा साहेब, 5,000 रुपये ट्रॉलीची रेती आहे. तुम्ही मग याला किती रेती लागली तुम्हाला इथे. मग लागली म्हणजे 8 ट्रॉल्या. 8 ट्रॉली लागल्यात. म्हणजेच त्याच्यात आंबे पण आले. आंबे पण लागवड केलेली आहे. मला एक सांगा सर, इथं तुम्ही एवढी रेती भरली, एवढी महागाची रेती भरली, तुम्हाला वाटत नाही का सर की रेतीमुळे काय फायदा झाला तुम्हाला. रेतीमुळे म्हणजे रूट डेव्हलप जास्त झालं. मुळांची संख्या वाढली झपाट्याने. ठीक आहे. सोबतच तुम्ही शेणखत भरलंय सर.
शेणखत भरल्यामुळे तुम्ही अजून काय टाकलं याच्यासोबत? काही लिक्विड टाकायला दिलं होतं का क्रांती बायोटेकने? लिक्विड चार कॅने दिले होते. तुम्ही ते टाकलंय? एस आणि के. ठीक आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं सर त्या लिक्विडचा रिझल्ट आहे? आता राहिलंय याच्या फळ धरण्यासाठी. फळ धरणं आपल्याला 1 वर्ष लॅटर चालू होऊन जाईल याला. ठीक आहे. पण गोष्ट अशी आहे की या विदर्भातल्या वातावरणामध्ये याला जे आलेलं या उष्ण वातावरणामध्ये तयार होणारं जे सेप आहेत, आपण बघा याला ही बांधणी अशा पद्धतीने का दिली हो सर? थोडं सांगाल का? या रूट वगैरे इकडे तिकडे सरकले नाही पाहिजे, झाडाच्या मुळाला धक्का नाही बसला पाहिजे, वरून जनावरांचा त्रास. म्हणजे हे अवॉइड करण्यासाठी आपण ही अशी बांधणी दिली. तुम्हाला योग्य वाटते का ही बांधणी? हो, योग्य वाटते. म्हणजे झाडाला धक्का लागत नाहीत. धक्का लागत, स्थिर राहते. आमचे नवीन शेतकऱ्यांचे जे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं युट्यूब चॅनल आहे क्रांती बायोटेक चिमूर तंत्रज्ञान या नावाने. आपण ते सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर द्याल का? 95 52 71 54 36. पुन्हा एकदा सांगा. 95 52 71 54 36. धन्यवाद साहेब.